कई बार खुशियाँ हमारे आसपास ही होती हैं, बस ज़रा नज़र बदलने की देर है, ज़रा घर से निकलने की देर है। ओके मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका डे 3 इन कोल्हापूर. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आपला न्यू पॅलेसमध्ये आपण गेलो, परत महालक्ष्मीचं दर्शन झालं, परत कुठे गेलो रंकाळा आणि कावासाकी आणि बेनेलीश्वरमध्ये आपण व्हिजिट केली. हां, न्यू पॅलेस सांगितलं ना. आणि आता आपण चाललो आहे सज्जाकोटी बुरुजला. विषय असा आहे ना, हा जो अवतार केला आहे ना आपण उन्हापासून वाचण्यापासून, हा बा गोलू बोलू मुंबईचा माणूस, उन्हाची काय परवाच नाही रे ह्याला. आईच्या गावात त्याच्या ह्याला आपण घेऊन जाणार आहे विनोबाईच्या भावाच्या लग्नाला आणि तिथे ह्याला दाखवणार आहे खरी मजा, म्हणजे लग्नात कसं असतं काय असतं. हां, सोलापूर म्हणजे नाही की बाबा मित्रमंडळी जास्त असेल ना तर किती मज्जा असते हळदीला किंवा लग्नाच्या त्या ह्याला मिरवणूकच म्हणतो, काय असतं ते पारण्याला काय जो दंगा असतो ना तो आपण ह्याला दाखवणार आहे 25 तारखेला. तुम्ही हा ब्लॉग कधी बघताय आय डोंट नो, बट आता ह्या आठवड्याचं शेड्यूल एवढं बिझी राहणार आहे ना की बस बघूया. बट तुम्हाला मजा येणार आहे इथून पुढचे ब्लॉग बघायला. आपण सज्जाकोटीला पोहोचलोय. सज्जाकोटी बुरुज पहिल्यांदाच चालत आलो सज्जाकोटीला. जे काय फिरायचं आहे ना ते ह्या वयामध्येच फिरायचं. अँड वी आर हिअर ॲट सज्जाकोटी. आणि जो समोरचा आहे ना ते मसाई पठार आहे. वाजे आम्ही कुठं माहिती आहे का, तो ती ही दिसतं का समोरचा आहे ना, ती पांढरं दिसतं का, तिथून एक रोड गेलेला आहे, त्याच्या पलीकडं आम्ही टेंट लावला होता. होय तो आपली रूम तिथं आहे. ही कॉलेजचं मैदान आहे. हो, ते खालचं ही 1 2 आणि 3. हा, आपलं सज्जाकोटी फिरून झालेलं आहे आणि आपण चालू आता पुसाडी बुरुजला. आणि तिथं थोडंसं आपण काहीतरी घेऊया, व्हायला ही वगैरे पिऊया की असं डिहायड्रेट झाल्यासारखं वाटतं, रस वगैरे पिऊ किंवा लिंबू सरबत पिऊया आपण तिथं. माझे कॉलेजच्या टायमिंगला इथं जे गाजवलं आहे खतरनाक, असं चालायचं. कॉलेज टाईममध्ये त्या गोष्टी होतातच. काय असं नाही खायचं रे, खायला तर आलं ना आपण दादा. खायला नाही, अपडेट करणार. काय अपडेट करणार आहे तू? अपडेट म्हणजे प्रत्येक सांगितलं. आता बघा, आता गोळा घेतला, गोळा परत आपलं असं काहीतरी नवीन ट्राय करायचं ना. काय विषय नाही, करायचं होता त्या. जो गोळा घेतला होता ना त्याने करामत केली भाजीच्या पांढऱ्या ड्रेसवरती. वाजे किती हे करून खात होता, बट शेवटी पडायचं तर पडलंच. आता आपण चाललोय वीर शिवा काशीत पुतळा जाऊ आणि तिथूनच ते किल्ले पन्हाळा लिहिले ना तिथं थोडेसे फोटो काढीन आणि मग परत डायरेक्ट रूमवरती जाईन. आता ते पाहिलंय आपली बाईक इथे आणि आपण तिथं ते किल्ले पन्हाळा लिहिले ना तिकडे चाललोय. हे पटकन इथून आलं ना 2 व्हीलर 4 व्हीलरला हे घेतात. हां, फोटो काढू. वेट थांब तसंच थांब. निघतोय असा ह्याच्यातून चालू मस्त. थांब एकदा मस्तच. ओके, उभा पण काढतो वाटलंच तर. ओके, व्हिडिओ प्लस फोटो काढायचं सिस्टीम आहे याला. आणि आता किल्ले पन्हाळा बघायचं तुम्हाला. हे आहे ओके. माझी ही जी आहे ना हे गेल्या पावसाळ्यामध्ये ढासळलं होते.
हां हे नवीन बनवलं आहे हे एवढं इथून खाली किल्ले पण. फोटो काढायचा तुझा? चल फोटो काढू. आपलं काय आता बऱ्यापैकी समजा झालंय. तुला देतं मागाशी हे दाखवलं संध्याकाळी दाखवलं. आता मी म्हणतो थोडंसं काहीतरी खाऊया किंवा पार्सल घेऊया आणि रूमवर बसूया जोपर्यंत पशुखांचा येत नाही. अरे पण ही फ्रेम काय दिसते बघ. मस्तच. ओके ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा आपल्या मित्रांना. आता समजा गोष्टी झाल्या, फक्त एक गोष्ट राहिली ती म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे. होय होय कोणतरी फोटो काढतायत. आणि इथून आपण खाली गेलो ना, 3 दरवाज्यातून खाली गेलं की आपल्या रूमवरती. कट नको करू.